नालायकानं विचारलं, एवढे संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही? त्याला मी म्हणलं, तुला बाकीच्या बॉसची काय गरज आहे? तुला मी एकटा बाद झालो, तुला मी आता स्टेज अख्ख्या गावात चालून दाखवतो, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का नालायका? तुला अक्कल आहे का काही? 45 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतो तू, तुला ऋतू तरी कळतो का? इथं एवढं मोकळं धोतारी तरी गरम होतो. तू एवढ्या 45 डिग्रीला कळ मारितो कशी? हाच विषय. तुला काय कळत? आम्ही तिकडे रेडा बोलू नाही तर म्हैस बोलू. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, माझा जावाई कोण असेल? ती श्रीमंत पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं, ते नदीच्या कडेला माशी धरते तो जावाई. ते बिघडलं ना रावण. ही पैशावाली माणसं याडपाट असतात. याडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. आणि त्यांना लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं, हे बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. येणी 90 बिन ते हल्ली गाणे बिणे ऐकले, बारला गेले आणि त्याला धरून याला मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा. पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही मिळालं का काय? याने दिलं पाण्यात टाकून, ती गेलं वाहून. अहो ते वाहून गेलं तर ते आशिया नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटे. त्या नगरीचा मेलता राजा. आणि त्या नगरीचा नियम असा होता, सकाळी सापडत तो राजा. हे दिवस उगताच दिसलं ना, झालं ना राजा. त्यालाच पोर केली बायको रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला धोंड्यात आणि मग म्हणला, माई पोरगी माशी धरणारा जाणार होती, मी राजाला दिली, तुम्हाला वावळात परणं करून तोच मी हवाय तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम. काही लोक म्हणतात, माझे मित्र माझी 5 वाजता वाट पाहतात. तुझ्या इतका गाढव तुझे, तू त्यांना पाजायचं बंद करते, तुझ्या अंत्यविधीला येणार नाही. काही पोरं म्हणतात, ती माझी प्रियशी माझ्यासाठी काही करेल, काहीच करत नाही. तुझं ATM मोकळं करून तुला भिकारी करणार, काहीच करत नाही. काय हे प्रियशी हा सगळा तमाशा आहे. आपल्या जगात 3च माणसं आहे, आई वडील, संत, भगवंत. आतापर्यंत तुम्ही कुणाच्या बंगल्यावर वाचलं का हो? सासऱ्याची कृपा, मिवणीचा आशीर्वाद. त्याला आशीर्वाद कोणाचे लागतात? संताचे नाही तर आई बापाचे. आपल्याकडे काय आशीर्वाद? आपल्याकडे काय? बहिणीला दिवाळीला आणायचं नाही आणि मिवणीच्या संसाराची काळजी केल्याशिवाय राहायचं. मग मिवणीनं बंगला बांधला आणि त्याला नाव दिलं प्रयत्न. यानं बंगला दिला आणि याने याच्या बंगल्याचं नाव बांधलं सहकार्य. मग याच्या पोरानं गाडी घेतली आणि त्याच्यावर नाव दिलं सत्यानाश. फायनल. मला एकदा न पहाटे 3ला फोन केला. माई शपथला बड बोलत नाही. पहाटे 3ला. हॅलो, मी म्हणलं बोला. झोपले का? मी 3 वाजता हाणून घ्या होय. मी म्हणलं झोपलं. मग झोपा. मी म्हणलं कस काय फोन केला? काय नाही, झोपा मग सकाळी बोल ना. काय ती सांग की आता. कव्वा बी फोन करे. मी म्हणलं कस काय एवढ्या उशिरा? कस काय कोणी मेला गेला? तसं नाही, पाणी देत होतं उसाला. मी म्हणलं मग हे मराठी हॉस्पिटल तुमचं बघितलं कीर्तन? म्हणलं मग हे त्यांनी नंबर दिलता. म्हणलं तुमचाच आहे का बघाव. म्हणजे माझाच आहे का? मग हे येडेच होय टाकलाय म्हणून. येडेच होय, हे लई येड्याचा बाजार आहे महाराज.